चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आपल्या मराठी नववर्षाचा आरंभ. गुढीपाडवा म्हटल्यावर अशा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा गाठी तर व्हायलाच हव्या. युट्यूबवरती साखरेच्या गाठी बनवण्याच्या रेसिपीज तर तुम्ही खूप पाहिल्या असतील, पण त्यामध्ये ना जर पाक पुढे गेला तर काय करायचं किंवा पाक कच्चा राहिला तर काय करायचं, याचं सोल्युशन मात्र युट्यूबवरती शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजून येईल की पाक पुढे गेला, कच्चा राहिला काय, काहीही फरक पडत नाही. आपल्या गाठी अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आणि एकसारख्या एका आकाराच्याच तयार होतात. तुम्ही बाजारात शोधून सुद्धा तुम्हाला अशा एका आकाराच्या गाठी सापडणार नाही. पैसे देऊन सुद्धा इतक्या एकसारख्या आकाराच्या किंवा इतक्या पौष्टिक अशा गाठी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. बघा ना किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तितक्याच त्या पांढऱ्या शुभ्र आणि मस्त एकसारख्या अशा झालेल्या आहेत. मग बाजारातून विकत का बरं आणायचं? जितकं बाजारातून विकत आणणं सोपं आहे ना, त्याहून कितीतरी सोपी ही रेसिपी आहे. फक्त पाणी आणि साखरेचा अंदाज जुळायला हवा. आणि नाही जरी जुळला तरी मी आहे ना, व्हिडिओमध्ये तुम्हाला छान अशी एक ट्रिक सांगितली आहे की ज्यामुळे तुम्ही अगदी पाक फेल जरी झाला तरी सुद्धा मस्त अशा खुसखुशीत या गाठी बनवू शकता. आता सगळ्यात महत्वाची स्टेप, गाठी बनवायला घ्यायच्या आधी सामानांची आणि आपली जे साहित्य जे लागणार आहे किंवा जे भांडी आपल्याला लागणार आहे त्याची जुळवाजुळव आधीच करून घ्यायची. म्हणजे काय होतं, ऐन वेळेस आपली अजिबात गडबड होत नाही. कारण जेव्हा आपण गाठी बनवायला घेतो, गाठी पटकन बनवल्या जातात, पटकन सेट सुद्धा होतात. मग आपल्या हातामध्ये अजिबात कंट्रोल राहत नाही. एखादी वस्तू राहिली ती घेईपर्यंत इकडे पाक पुढे निघून जातो आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर इथे तुम्ही बघितलं की बरोबर 1 कप भरून इथे मी साखर कढईमध्ये घातली आहे. आता साखर बुडेल इतपतच पाणी यामध्ये घालायचं. अंदाजे 1 पाव वाटी आणि वरती 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आत्ता सुरू करायची आहे. साखर घालायच्या आधी अजिबात गॅसची फ्लेम सुरू करायची नाही. पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम सुरू केली. आता संपूर्ण साखर जी आहे ती पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळेपर्यंत किंवा एक तारी पाक होईपर्यंत तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी सुद्धा चालेल. म्हणजे साखर पटकन विरघळली सुद्धा जाईल आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल. आता जोपर्यंत साखर विरघळली जाते तोपर्यंत आपण इतर थोडीफार जी तयारी आहे ती करून घ्यायची. म्हणजे आपला बऱ्यापैकी वेळ सुद्धा वाचला जातो आणि ऐन वेळेस अजिबात आपली गडबड होत नाही. गाठी बनवण्यासाठी आपल्याला सुती दोरा घ्यायचा आहे. भेळ गुंडाळण्यासाठी जो दोरा वापरला जातो तो बऱ्याच ठिकाणी सुती वापरला जातो. हाताने थोडासा जोर दिला की तो पटकन तुटला जातो. तर हाच दोरा मी इथे घेतलेला आहे. 2 पदर याचे करून घेतलेत म्हणजे अजिबात हा तुटणार नाही. आता हा जो दोरा आहे तो आपल्याला पाण्यामध्ये थोड्या वेळापुरता ठेवून द्यायचा आहे. आता इथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. यामध्ये अगदी थेंब थेंब भरून आपल्याला तूप घालायचं आहे. शक्यतो इथे तेलाचा अजिबात वापर करू नका आणि तूप घालताना सुद्धा खूप तूप याला लावायचं नाही. अगदी थेंब थेंब तूप सुद्धा खूप जास्त होतं. चुकून जरी तुमच्याकडून तूप जास्त झालं तरी सुद्धा हरकत नाही. गाठी बनवल्यानंतर तूप आपल्याला व्यवस्थित त्यातून काढता येतं. ते कसं काढायचं हे सुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल. पण आधीच मी तुम्हाला सांगते की तूप जास्त खूप लावू नका. गाठी सहज वेगळ्या होतील आप्पे पात्रापासून. पण इथे एक ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक सुद्धा काय आहे की ज्यामुळे खूप तूप वापरून सुद्धा चालणार नाही, ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल. आता इतर तयारी करेपर्यंत जो आपला पाक शिजतोय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अधूनमधून तो पाक असा ढवळत राहायचा. इथे तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. अंदाजे जर सांगायचं झालं तर एक 4 ते 5 मिनिट इथे झालेला आहे, पाक शिजतोय. आता इथे 1 तारेच्या पुढे हा पाक गेलेला आहे आणि तुम्ही जर नीट व्यवस्थित लक्ष दिलं तर हा जो पाक आहे हलकासा दाटसर दिसतोय आणि यावरती हलकेसे बुडबुडे सुद्धा दिसतात. आता पाक जर तुमचा काळसर दिसत असेल तर 2 ते 3 चमचे यामध्ये दूध घालून यामधली जी मळी आहे ती काढून घ्यायची आणि पाक संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा. तर पाक शिजण्यासाठी आणखीन 2 ते 3 मिनिट लागणार आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर जो दोरा आपण भिजत घातला होता तो पाण्यामधून चांगला पिळवून घ्यायचा. 2 पदरी मी हा करून घेतलेला होता आणि आता व्यवस्थित हा या आप्पे पात्राच्या होलमध्ये किंवा या खाचेमध्ये व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. तर अगदी व्यवस्थित खालच्या बाजूला तो दाबून ठेवायचा म्हणजे जो दोऱ्याचा अंदाज आहे तो परफेक्ट आपल्याला येतो. नुसताच वरती असा टांगून ठेवायचा नाही. आता आप्पे पात्र तर व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता संपूर्णपणे आपण ना पाकाकडे लक्ष देऊ. तर हे पहा, गॅसची फ्लेम आता संपूर्णपणे मी लो करून ठेवलेली आहे. साखर विरघळून एकदा पाकाला उकळी आली ना की गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची. म्हणजे पाकाचा जो कंट्रोल आहे तो आपल्या हातामध्ये राहतो. आता इथे ना आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचा. यासाठी काय करायचं, मी आधी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मी पाक एका प्लेटवरती घेतला. पाक हलला नाही पाहिजे. एक थेंब टाकल्यानंतर तो अजिबात स्प्रेड झाला नाही पाहिजे. पण इथे पाक व्यवस्थित स्प्रेड झालेला आहे. आता अजून एक अर्धा मिनिटानंतर पुन्हा चेक करते. तर हे पहा, हा पाक
पूर्णपणे पसरला जातोय, असा ओघळ याचा येतोय, याचाच अर्थ अजूनही पाक इथे झालेला नाही. अंदाजे आणखीन 1 मिनिट 1.5 मिनिटांसाठी अजून पाक आपल्याला शिजवून घेण्याची गरज आहे. तर साधारण 1 मिनिटभर पाक आणखीन शिजवल्यानंतर थेंबभर मी इथे प्लेटमध्ये घातलेला आहे. आता हा जो पाक आहे तो अजिबात पसरला जात नाही, याचाच अर्थ आपला हा पाक गोळीबंद तयार होत आहे. आता आणखीन एक खूण जर तुम्हाला सांगायची झाली तर असे बारके बारके बबल्स पांढरे खूप यामध्ये येतात. याचबरोबर तुम्ही कढईमध्ये साईडला बघू शकता, हलकासा पांढरा थर सुद्धा आलेला आहे. आता असा गोळीबंद पाक झाला की यामध्ये अगदी आपल्याला पाव चमचा भरून इनो घालायचा आहे. पाव चमचा फक्त इनो घालायचा आहे, यापेक्षा जास्त इथं इनो वापरायचा नाही. गॅसची फ्लेम संपूर्णपणे लोच आहे. पटकन हा इनो या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा. यामुळे काय होतं, जशा बाजारामध्ये अगदी खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र गाठी मिळतात ना, अगदी त्याच पद्धतीच्या गाठी घरी सुद्धा अगदी सहज इनो घातल्यामुळे तयार होतात. इनो घातल्यानंतर आणखीन मिनिट ते 1.5 मिनिट आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. तर साधारण 1 मिनिट भरानंतर पुन्हा पाक चेक करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र हा टिपका दिसतोय आणि जास्त काही हा स्प्रेड होत नाही. याचाच अर्थ आपला इथे गोळीबंद पाक आपला तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आता इथे आपण जे तयार करून ठेवलेले अप्पे पात्र आहे, यामध्ये आपल्याला अगदी 2-2 चमचे यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचंय. अजिबात वाट बघायची नाही किंवा टाइम जाऊ द्यायचा नाही. यासाठीच अप्पे पात्र हे आधीच रेडी असायला हवं. हा जो साखरेचा पाक आहे ना, तो पटकन थंड होतो आणि मग अजिबात याच्या गाठी व्यवस्थित होत नाहीत, एकसारख्या होत नाहीत. तर पाक अजून माझा थोडासा शिल्लक होता, यासाठी पुन्हा हा दोरा स्वच्छ धुवून मी यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये सुद्धा आपण हा पाक घालूयात. आता पाक इथे घालून झालेला आहे. हा संपूर्णपणे आपण थंड करून घेऊया. तर अंदाजे एक अर्धा तासासाठी हे असंच फॅनच्या हवेखाली ठेवायचं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या ज्या गाठी आहेत त्या अजिबात सेट होत नाहीत. जर तुम्हाला असं वाटलं की आपला जो पाक आहे तो कच्चाच राहिलाय, गाठी आपल्या कच्च्याच दिसतायत, तर अशा वेळेस काय करायचं, हे जे अप्पे पात्र आहे हे असंच गॅसवरती चढवायचं आणि या अप्पे पात्रामध्ये असणाऱ्या मिश्रणाला उकळी यायच्या आधीच गॅसची फ्लेम बंद करायची. तर साधारण 1 मिनिटभर फक्त आपल्याला काय करायचंय, हे जे अप्पे पात्र आहे ते सगळ्या बाजूने चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं. यामुळे काय होईल, हे मिश्रण पुन्हा गरम होईल, पुन्हा शिजलं जाईल आणि व्यवस्थित गाठी सेट होतील. बरं, एवढं करून सुद्धा तुम्हाला असं वाटलं की अजून सुद्धा गाठी सेट होत नाहीयेत, अजून सुद्धा पाक कच्चाच आहे, तर पुन्हा ही प्रोसेस करायची. अजून 2-3 वेळा तुम्ही ही, जोपर्यंत तुमचा या गाठी व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करू शकता. तुम्ही हेच जर गाठी ताटावरती सेट केला ना आणि त्यावेळेस तुम्हाला कळालं की आपला पाक जो आहे तो कच्चाच राहिलेला आहे, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे अक्षरशः फेकून द्यावं लागतं. पुन्हा तुम्ही त्या गाठी अशा पद्धतीने सेट करूच शकत नाही. तर यासाठीच ही जी अप्पे पात्राची ट्रिक आहे ना, ती जरूर वापरा. खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खरंच खूप हेल्पफुल आहे. तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या गाठी आहेत, एकदम गोल आकारामध्ये बाजारात सुद्धा शोधून सापडणार नाही. मस्त याचा तुपाचा सुगंध येतो. खूप तूप लावू नका, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. याचं कारण असं की आपण गुढी उभारत असताना मस्त नवीन त्याला साडी घातलेली असते आणि मग हे तुपाचे डाग त्या साडीला लागायला नकोत किंवा त्या नवीन वस्त्राला लागायला नकोत, यासाठीच आपण कमीत कमी तुपाचा वापर करायचा आहे. आणि हे तूप सुद्धा तुम्ही गाठीवरचं पुसून घेऊ शकता. एखाद्या सुती कापडाने पुसा किंवा टिश्यू पेपरने संपूर्णपणे तुम्ही हे काढून घेऊ शकता. म्हणजे तुमचं नवीन वस्त्र अजिबात खराब होणार नाही. तर साधारण अर्ध्या तासांसाठी हे भांडं मी असंच ठेवलं होतं आणि तुम्ही या गाठी बघू शकता. काय सुरेख या गाठी झाल्यात. सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत आणि अगदी पांढऱ्या शुभ्र. आता लहान मुलांना जितक्या गाठी खायच्यात ना तितक्या खाऊ द्या, बिनधास्त खाऊ द्या. या गाठी मी खूप लवकर बनवून ठेवलेल्या आहेत. स्टोअर करून ठेवण्यासाठी इथे मी ऑडीचा युनिरॅप पेपर स्नॅक बॅग वापरणार आहे. जर तुम्हाला हे कुठेतरी घेऊन जायचं असेल, कोणाला गाठी द्यायच्या असतील किंवा कुठलाही पदार्थ तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचा असेल, तर यासाठी ही पेपर बॅग नक्की वापरा. ही पेपर बॅग रियुजेबल आहे, नॉनस्टिक आहे आणि इको फ्रेंडली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्ही ह्याचा वापर नक्कीच करू शकता. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्तात पडला असेल. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.